ठाकरेंच्या शिवसेनेची दुपारी शिवसेना भवनामध्ये बैठक आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार, खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन केलेलं आहे। आगामी पालिका निवडणुकीसाठी काय नेमकी रणनीती असणार आहे ही या बैठकीत ठरणार आहे। आदित्य ठाकरे बैठकीत मार्गदर्शन करणार असल्याचं समजतंय। शिवसेना भवनामध्ये दुपारी ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पद्मेश, आजची ही जी बैठक आहे ज्याच्यात आदित्य ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत, काय नेमकी रणनीती आखली जाऊ शकते, कुठले महत्त्वाचे मुद्दे असू शकतात? रिद्धी, आपण जर बघितलं तर बीएमसीच्या निवडणुका तोंडावर असतील तर त्यामुळे कुठेतरी ठाकरेंची शिवसेना ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला मिळते। मागची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी देखील असं सांगितलं की आपण जे महत्त्वाचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असतील, त्याचबरोबर रस्त्यांचे प्रश्न असतील, त्यामध्ये कुठेतरी ते घेऊन आपण कुठेतरी लोकांपर्यंत गेलं पाहिजे, आक्रमक झालं पाहिजे, आपण त्याचबरोबर लोकांशी कनेक्ट केलं पाहिजे। यासाठी त्या लोकांनी आपण बघितलं तर आंदोलन देखील सुरू केली। शिवसेनेचा मूळ कुठे असेल रिद्धी, तू जर पाहिलं तर ती आंदोलन आहेत। त्यामुळे मागचा जो आठवडा होता तो पूर्ण हंडा मोर्चा संपूर्ण मुंबईमध्ये शिवसेनेने हंडा मोर्चा काढला होता। आपण वळी बघितलं, दादर बघितलं, ते पाण्याचा प्रश्न असेल त्यामध्ये त्यांनी कुठेतरी आंदोलन केली। गढूळ पाणी असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, स्वतः आदित्य ठाकरे देखील जे कॉन्क्रीटचे जे रस्ते मुंबईमध्ये सुरू आहेत त्याचा आढावा घेतला होता। आज जी बैठक असणार आहे तेही त्यावरतीच असणार आहे, कारण आता पुढची रणनीती काय, आपण पुढच्या या महिन्यामध्ये काय करू शकतो, लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो। कारण आपण जर बघितलं तर बीएमसीची निवडणूक तोंडावरती आहे। शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत। मुंबईतील जे अनेक जे माजी नगरसेवक आहे ते शिंदे गटात गेल्यामुळे कुठेतरी नवीन जे तरुण आहेत त्यांना संधी मिळावी, त्याचबरोबर नवीन तरुणांना घडवून त्यांना कसं नगरसेविकाचं पद द्यावं, त्यांना कसं शिक्षण द्यावं, त्यासोबत जे अनेक जे मुंबईतले जे आमदार आहेत त्यांना कशी कामं द्यावी, यासाठी जी बैठकीचा जो आढावा असणार आहे स्वतः आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर मुंबई ही ठाकरेंच्या सेनेसाठी खूप महत्वाची आहे। अनेक वर्षापासून मुंबईमध्ये त्यांचा झेंडा जो भगवा फडकत राहिलेला आहे तो पुढे कसं आपल्याला कंटिन्यू करता येईल, यासाठी जी मार्गदर्शन आहे स्वतः आदित्य ठाकरे करणार आहे। आपण जर पाहिलं जेव्हा आदित्य ठाकरे मंत्री होते तेव्हा देखील ते मुंबईमध्ये सक्रिय होते। आता देखील त्यांच्या नेतृत्वाखाली जे मुंबईत जे सध्या जे उपस्थित आमदार असतील, त्याचबरोबर खासदार असतील, त्यांची ती बैठक घेणार आहे। अगदी, आणि या बैठकीत नेमकं काय घडतंय, आदित्य ठाकरे काय मार्गदर्शन करतायत त्याचं तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद पद्मेश दिलेल्या माहितीसाठी।